ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेला बीड आता नव्या ओळखीच्या दिशेने वाटचाल करतोय। गेल्या 10 वर्षात इथे शांतपणे एक आर्थिक क्रांती घडतीये। रेशीम शेतीच्या माध्यमातून कोरड्या हवामानाचा फायदा घेत शेतकरी आता अवघ्या 25 दिवसात लाखोंचं उत्पन्न कमावतायत। बघूया त्याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या बीडला आता नवी ओळख प्राप्त होतीये। मागील 10 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने बीडमध्ये रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत असून यातून आर्थिक क्रांती या शेतकऱ्यांच्या जीवनात आली आहे। बीड जिल्ह्याचं कोरडं असलेलं हवामान हे तुती लागवड आणि रेशम कीटक संगोपनास अत्यंत उपयुक्त असल्यानं अवघ्या 25 दिवसात 1 ते 1.5 लाख रुपयाचं उत्पन्न रेशीम उत्पादकांना मिळत आहे। यामुळे अगदी डोंगराळ भागात जे शेतकरी ऊसतोडीसाठी जात आहेत ते देखील रेशीम शेतीच्या माध्यमातून लाखो रुपयाचं उत्पन्न मिळवत आहेत। बीड तालुक्यातील बेलखंडी पाटोदा येथील गणेश बडगे हे पूर्वी ऊस तोडीचे काम करत होते। परिसरात वन्य प्राण्यांचा वावर असल्यानं पिकांची नासधूस व्हायची, यामुळे अडचणी येत होत्या। परंतु आता रेशीम शेतीमुळे वर्षभरात जेवढी कमाई व्हायची ती आता 25 दिवसात होते। सुरुवातीला 5 शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला। आता 20 शेतकरी रेशीम पीक घेत आहेत। ते महिन्याला 1.5 क्विंटल रेशीम उत्पादन घेतात। त्यातून 1 ते 1.5 लाख रुपये मिळतात। वर्षाला सरासरी 15 लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं। पूर्वी आम्हाला एकच पीक घ्यावं लागायचं। इथं डोंगर भाग असल्यामुळे जे की इथं रानडुक्कर, मोर असं बऱ्याच प्राण्यांचा संघर्ष करावा लागत होता। तर आम्हाला या रेशीम शेतीकडे वळल्यापासून जे आम्ही ऊस तोडून एक वर्षभरात कमाई करत होतो ते आज आम्हाला 25-26 दिवसामध्ये होते। आणि या रेशीम शेतीमुळे आमच्या सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित चाललेल्या आहेत। बीडच्या तळेगाव येथील बाबा बागलाने या शेतकऱ्यानं रेशीम शेतीवर प्रगती साधली। अगदी 4 चाकी गाडीतून ते रेशीम शेतीच्या शेड पर्यंत जात त्यात 4 चाकीतून बाजारपेठेत रेशीम घेऊन जातात। रेशीम मधून चांगलं उत्पन्न मिळत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। 4 चाकी रेशीमवरच घेतली आणि एक वर्षाकाठी 4 जर लॉट निघले तर 1 एकरचे 2-2.5 लाख रुपये उत्पन्न होतं। मग आपल्या 1 एकर मध्ये दुसऱ्या पिकाचं 2.5 लाख रुपये कोणते उत्पन्न होतं? कोणतेच नाही होत। मग हेच बघितलं आणि ते बघून मी नंतर आता 2 एकर रेशीम लागवड केली। 1 एकर आता नवीन जी लावली ती स्टंप पद्धत केली। 5x3 वर एक झाड लावलंय। त्याचा आता ह्या जून पासून मी पाला आळीला सुरू करणार आहे। आता सध्या मी फक्त 100-125 एवढीच चोकी आणत होतो। आता पुढच्या वर्षी जून पासून 250-300 एकरी उत्पन्न किती मिळतं? एकरी उत्पन्न वर्षाकाठी 2.5 लाख रुपये, मिनिमम 2.5 लाख रुपये उत्पन्न मिळेल। 2 ते 3 एकर केलं तर 7-8 लाखापर्यंत 10 लाखापर्यंत जाऊ शकतो। ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून बीडची ओळख आता रेशीम या पिकाच्या माध्यमातून कुठेतरी पुसली जात आहे मोठ्या प्रमाणात। जिल्हा रेशीम अधिकारी एस.बी. वराड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रेशीम कार्यालय मोठ्या प्रमाणात रेशीम शेतकरी उभारायचं काम सध्या करत आहे। आणि यामध्ये शासनाच्या ज्या काही विविध योजना आहेत या योजनेचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्याला मिळत असल्या कारणाने शेतकरी मोठ्या प्रमाणात या पिकाकडे आज वळताना आपण पाहतोय। बीड जिल्हा रेशीम विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येतं। शासनाकडून मिळणारी मदत आणि भरघोस उत्पन्न यामुळे शेतकरी आता रेशीम उत्पादनाकडे वळत आहेत। रेशीम कीटकांसाठीचं खाद्य हे त्यांच्या शेतात तयार होतं, त्यातून शेतकरी उत्पादन घेतात। 3 ते 4 वर्ष झालं करतो। एक ग्रुपने चालू केलं होतं। 2-3 जणांनी ग्रुपमध्ये चालू केलं होतं आणि वर्षकाठी आता उत्पादन 5 ते 6 लाख रुपये आहे। वर्षकाठी 4 ते 5 लॉट निघतात। एक लॉट 1 लाखाचा। एक प्लॉट एक हा, दुष्काळाचा परिणाम ह्या पिकावर होत नाही। बाजारपेठ बाजारपेठमध्ये पण भाव चांगला लागतो आणि त्याच्यातून चांगलं उत्पन्न देखील मिळतं। हा। तुम्ही किती जणी या ठिकाणी काम करताय का? मी म्हणजे आई आहे, मी आणि भाऊ तिघच काढतो लॉट। हा. वेचण्यासाठी बाहेरच्या बाया लावतो। त्यांना देखील रोजगार मिळतो। हा, आमच्या गावामध्ये जवळपास 1200 एकरचा नंबर आहे। 1200 एकर त्या जवळपास 600-700 एकर तुतीच आहे। तुमच्याकडे किती आहे? आमच्याकडे सध्या 4.5 एकर तुती। बर, हा. किती उत्पन्न सरासरी मिळतं? सरासरी 10 ते 12 लाख रुपये निघतंय म्हणजे महिना 1 लाख रुपये तुम्ही कमावताय? सहज। मग 1 लाख रुपये महिना पुढे त्यापेक्षा गेला, जास्त? जास्त पण कमी नाही। आता इतर शेतकऱ्यांना काय आव्हान कराल? इतर शेतकऱ्याला असं आवाहन करतो किंवा जे समजा कष्टाळू शेतकरी हा. जे ऊसतोड काम करतात ज्यांच्याकडे जमीन आहे हा. त्यांच्याकडे पाणी आहे हा. त्यांनी अवश्य तुटी लावावं हा. आणि आर्थिक परिस्थिती त्यांची भागावं। हा. ज्याच्याकडे शेती नाही त्यांनी बटईने ठोक्याने करून रेशीम करावा।
असं माझं आव्हान आहे त्यांना. बीड शहरातील जी बाजार समिती आहे त्या ठिकाणच्या बाजारपेठेमध्ये आहोत. या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून रेशीम देखील खरेदी केले जात आहे. या ठिकाणी राज्यभरातून शेतकरी आपला माल विक्रीसाठी येत आहेत. अगदी वर्धा, अमरावती याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे, पुणे, अहिल्यानगर या ठिकाणाहून देखील शेतकरी येत आहेत. बीड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी आपला माल विक्री करतात. ज्या शेतकऱ्यांच्या मालाला पूर्वी बेंगलोरमध्ये कर्नाटकमध्ये जावं लागायचं विक्रीसाठी, ते आता याच ठिकाणी उपलब्ध होत आहे आणि ही बाजारपेठ उपलब्ध झाली. आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात हा सगळा माल आता व्यापाऱ्यांनी खरेदी केला आहे आणि यातून शेतकऱ्यांना देखील मोठं उत्पादन मिळालंय. आपण जर या बाजूला जर पाहिलं तर हा जो माल सुकवण्यासाठी टाकला, यामधील आर्द्रता जी आहे ती कमी व्हावी यासाठी हा उन्हाला वाळवत घातलाय हा माल. आणि या परिसरात संपूर्ण जे हे सगळं पांढरं सोनं दिसते आणि या पांढऱ्या सोन्यानं आता बीडच्या शेतकऱ्यांच्या आपल्या जीवनामध्ये मोठी आर्थिक क्रांती निर्माण केली आहे. अगदी कॉर्पोरेट कंपन्यांना साजेसं पॅकेज या रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना मिळते असंच आता म्हणावं लागेल. कारण जर आपण शेतकऱ्यांशी संवाद साधला तर शेतकरी सांगतात की मला या शेतीमधून वर्षाला 10 ते 12 लाख रुपये उत्पन्न मिळते. म्हणजे साधारणतः जर विचार केला तर एका शेतकऱ्याला प्रत्येक महिन्याला 1 लाख रुपये मिळतोय. म्हणजे अगदी काही शेतकऱ्यांनी तर स्वतःची 4 चाकी खरेदी केली आहे आणि 4 चाकीतूनच तो रेशीमच्या शेडपर्यंत जातोय आणि त्याच 4 चाकीमधून रेशीमचा माल घेऊन बाजारपेठेत देखील पोहोचतोय. अशी ही आर्थिक क्रांती बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी साधली आहे. बीडमध्ये मोठ्या प्रमाणात रेशीम उत्पादन होत असताना शेतकऱ्यांनी जालना अथवा बेंगलोरला विक्रीसाठी जावं लागायचं. परंतु आता बीड बाजार समितीतच रेशीम खरेदी केली जात असल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एवढंच नाही तर राज्याच्या इतर जिल्ह्यातून शेतकरी या ठिकाणी रेशीम विक्रीसाठी येत असल्यानं बाजार समितीच्या माध्यमातून यावर्षी 1647.69 मेट्रिक टन कोशाची खरेदी झाली आहे. यातून तब्बल 97 कोटींची उलाढाल झाली असून यातूनच बीडचं रेशीम उत्पादन विक्रीतील महत्व अधोरेखित होत आहे. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.